नमस्कार, जय हिंद. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ठाणे शहराचे पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. सामान्य विज्ञानाचे 2026 चे पोलीस भरतीच्या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. तर ठाणे शहरामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले गेले होते ते बघूया. जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नावरती. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत, शिकलेलो आहोत. हे सगळे प्रश्न आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, तर हा प्रश्न एक तुम्हाला असा विचारला गेला होता एकदम. त्या बोर्डला काय झालं बघा. तर बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य नाहीये. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे हा चुकीचा विचारला गेला होता. ठाणे जिल्ह्यामध्ये पहिलाच प्रश्न इकडे आलेला आहे की कोणते धातू सदृश्य नाहीये. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, बोरॉन. आता ऍक्च्युली धातू सदृश्य हे चार जिथे तुम्हाला दिलेले आहे मूलद्रव्य, हे सगळेच्या सगळे धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स आहे. आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे रसायनशास्त्र. कशातून आलेला आहे? रसायनशास्त्रातून आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. रसायनशास्त्रामध्ये धातू अधातूचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म दर्शविणारा जो कोणी असतो त्याला धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स बोलतात. बरोबर. पण आता इथे जे चार तुम्हाला ऑप्शन दिले सगळेच्या सगळे धातू सदृश्य आहे, तर हा प्रश्नच तिथे चुकलेला होता. 2026 मध्ये पहिला प्रश्न आलेला होता. सेम पीवायक्यू इकडे आणलेला आहे. तर बघा, कधी आपण जसा खूप जास्त विचार केला तर आर्सेनिक याचं आन्सर येऊ शकतं. कारण आर्सेनिकला आहे ना सेमी मेटल म्हणतात. सेमी मेटल काय म्हणतात? आर्सेनिकला सेमी मेटल म्हणतात. म्हणून आन्सर आर्सेनिक हे येऊ शकतं. नाहीतर हे सगळा हा प्रश्न तुमचा काय केलेला इथे रॉंग आहे. कारण आर्सेनिक मध्ये धातूचं प्रमाण किंवा ह्याला आहे ना कठोर असलेला, कठीण असलेला मेटेलॉइड्स असं पण म्हणतात. कठीण असलेला का बरं म्हणतात? कारण आपल्याला माहितीये धातूचे जे गुणधर्म आपण शिकतो तर धातूचे गुणधर्मामध्ये आपण काय बघतो? याच्यामध्ये कठीणपणा आहे ना, धातूला जो कठीणपणा आहे, त्यानंतर धातूला जे वर्धनीयता असते, तन्यता असते, हे सगळे गुणधर्म धातूचे. तसंच आर्सेनिकला पण कठीणपणा आहे. म्हणजे तो कसा आहे? सेमी मेटल आहे ना. म्हणजे जर धातू सदृश्य नाहीये असं जर त्यांना टाकायचं असेल तर पर्याय नंबर पहिला योग्य येऊ शकतो. किंवा आपण जे स्टेट बोर्डचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये सिलिकॉन झालं, जर्मेनियम, बोरॉन आणि आर्सेनिक सगळेच्या सगळे मेटलॉइड्स आहेत. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं आपण असं डायरेक्ट नाही सांगू शकत की काय बरोबर आन्सर येऊ शकतं. ऍक्च्युअली हे सगळेच आन्सर चुकीचे, पण तरी सुद्धा आर्सेनिक हे एक पर्याय ह्याचा येऊ शकतो. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते? ठीक आहे. आता सजीवांच्या वर्गीकरणातून आलेला हा प्रश्न आहे, जीवशास्त्रातील प्रश्न. ठीक आहे. मी तुम्हाला टॉपिक पण सांगते की कशातले आपले प्रश्न आलेले आहे. हा प्रश्न जो आहे तुमचा जीवशास्त्रामधील आलेला प्रश्न आहे. कशातून आलाय बाळांनो हा प्रश्न? आपल्या बोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम मला दिसतो आहे आज. जीवशास्त्र. ठीक आहे. जीवशास्त्रांमध्ये सजीवांचे वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण याच्यातून आलेला प्रश्न आहे. बरोबर. आता सजीवांना चार वर्गात कोणी विभागलं? कार्ल लिनियस, हेकेल, कोपलँड की रॉबर्ट विटेकर? सजीवांना विभागलं कोणी चार सृष्टीमध्ये? तर आन्सर काय येणार आहे आपलं? कोपलँड. ठीक आहे. हे सुद्धा आपण व्यवस्थितपणे शिकलेलो आहोत आणि याचं पूर्ण नॉलेज घेण्यासाठी फुल लेंथ बॅच कधी पण अभ्यासायची. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींना डीपली शिकावं लागतं तेव्हा आपल्याला त्याचे आन्सर देता येतात. आता बघा, सजीवांच्या वर्गीकरणाची सुरुवात ही सगळ्यांना माहिती आहे ना. सुरुवात ही अरिस्टॉटल यांनी केलेली आहे. पण त्याच्यानंतर जे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर झालं म्हणजे द्विनाम पद्धत झाली, त्यानंतर पंचसृष्टी वर्गीकरण झालं, चार सृष्टी वर्गीकरण झालं, हे कोणी केलं, मग त्याला कोणी मान्यता दिली किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते वर्ग आले, हे जर जाणून घ्यायचं असेल तर बॅच मध्ये यायचं. बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, त्याच्याने तुमचा फुल लेंथ अभ्यास होईल. बरोबर. आता बघा, सगळ्यात आधी ना सजीवांच्या वर्गीकरणाला सुरुवात अरिस्टॉटल यांनी केली. मग अरिस्टॉटल यांनी सुरुवात केल्याच्या नंतर कार्ल लिनियस यांनी काय केलं? ह्या सगळ्या सजीवांना ना वनस्पती आणि प्राणी, ठीक आहे, कार्ल लिनियस यांनी काय केलं? वनस्पतींना एका गटात टाकलं आणि प्राण्यांना एका गटात टाकलं. बट याला मान्यता मिळाली नाही. कारण सगळेच प्राणी, सगळेच वनस्पती सेम सेम नसतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एकाच वर्गात आपण नाही विभागू शकत. सो याला काही मान्यता मिळाली नाही. मग कार्ल लिनियस यांनी काय केलं? द्विनाम पद्धतीची पण सुरुवात केली, ज्याला आपण काय बोलतो? बायोनॉमियल नॉमेनक्लेचर बोलतो. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर
काय बोलतो आपण ह्याला? बायोनॉमियल नॉमेनक्लेचर बोलतो, बरोबर? म्हणजे द्विनाम पद्धती. जसं की आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण घेऊया, उदाहरण घेऊया मानवाचं. ठीक आहे? मानवाचं सायंटिफिक नाव काय आहे? होमो सॅपियन. होमो सॅपियन म्हणजे हे काय झालं? होमो त्याची काय झाली? जात, आणि सॅपियन काय झाली? आपली प्रजात. म्हणजे जात आणि प्रजातीला मिक्स करून दोन नावं देण्याची पद्धत कार्ल लिन्नेस यांनी केली. रॉबर्ट विटेकर यांनी काय केलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन काय केलंय? 5 किंगडम क्लासिफिकेशन केले. बघा, एका प्रश्नावर जास्त वेळ याच्यासाठी घालवलाय की तुम्हाला याच्यापैकी काहीही विचारलं गेलं तरी आन्सर देता आलं पाहिजे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असेल की सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या 4 वर्गात विभागणारे सायंटिस्ट कोण होते? कोपलँड होते. जेव्हा वनस्पतींना कार्ल लिन्नेस यांनी 2 वर्गात विभागलं तर त्याला मान्यता नाही मिळाली. मग 3 वर्ग झाले, मग 4 वर्ग झाले. मग हे जे 4 सृष्टी वर्गीकरण आहे हे कोपलँड यांनी केलं. कोपलँडचं पण जे वर्गीकरण आहे ते रॉबर्ट विटेकर यांना पटलं नाही. त्यांनी परत त्याच्यावर अभ्यास केला आणि रॉबर्ट विटेकर यांनी म्हणजे आर.एच. विटेकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण आणलं. त्यामध्ये त्यांनी मोनेरा प्रोटिस्टाच्या नंतर कवक काय आणलं? कवक हा वर्ग आणला. कवक ही सृष्टी आणली आणि हे पंचसृष्टी वर्गीकरण मांडलं. ओके, समजलंय? जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी अतिशय विनाशकारी असतात? म्हणजे खूप जास्त उध्वंस करणाऱ्या एकदम जास्त भयानक लहरी कोणत्या? प्राथमिक लहर, दुय्यम लहर, भूपृष्ठ. आता हा प्रश्न जीके मध्ये जातो, बट ऍक्च्युअली तो आलाय सायन्स मध्ये, आपण घेतला. ठीक आहे, नंतर भूपृष्ठ काय येऊ शकतं आन्सर? म्हणजे आपण जे बोलतो ना एस वेव्ह, एल वेव्ह, पी वेव्ह, हे काय असतात? तर बघा, सगळ्यात जास्त उध्वंस करणारी भूपृष्ठ असते ज्याला आपण एल वेव्ह बोलतो. काय बोलतो आपण? एल वेव्ह ज्याला बोलतो आपण. म्हणजे खूप जास्त उध्वंस करते ही, कारण ही जी आहे ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ट्रॅव्हल करते. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ट्रॅव्हल करताना खूप जास्त फास्ट ही नसते, पण पृष्ठभागावर असल्या कारणाने रोड, त्याच्यानंतर इमारती, जे काही कन्स्ट्रक्शन झालेलं आहे ते सगळ्यांना ती डॅमेज करते आणि खूप जास्त नुकसान करते. ठीक आहे, आन्सर आलेला आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. हा, वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात डॅश डॅश एवढे असते. आता आपल्या वातावरणामध्ये काय आहे? कार्बनचे प्रमाण आहे, बरोबर? मग कार्बन डायऑक्साईडचे पूर्ण ऍटमॉस्फिअर मध्ये किती प्रमाण आहे? जसं की आपण बॅच मध्ये हे सगळं शिकलेलो आहे. फक्त कार्बन डायऑक्साईड नाही तर नायट्रोजन, ऑक्सिजन यांचं पण प्रमाण किती आहे, हायड्रोजनचं प्रमाण किती, हे आपण शिकलेलो आहोत. आणि हे प्रश्न स्वरूप बदलून आलेले आहे. 2024 ला पण तुम्हाला असे प्रश्न होते, बरोबर? मग आता सांगायचं आहे की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असतं? तर इथे येणार आहे पर्याय नंबर 2 योग्य, 0.03 ते 0.04. तर बघा, 0.03 टू 0.04% पर्यंत कोण असतं? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. तेच जर तुम्हाला विचारलं की नायट्रोजनचं प्रमाण किती आहे किंवा वातावरणामध्ये सगळ्यात जास्त कोणता वायू असतो, तर तो नायट्रोजन असतो 78%. ओके, ऑक्सिजन किती असतो? ऑक्सिजन असतो 21%. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. याचा आन्सर आला पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोश्वास या क्रियांचे नियंत्रण करतो? आपल्या मेंदूचा असा कोणता भाग आहे जो हृदयाच्या ठोक्यांना, रक्तप्रवाहाला, श्वासोश्वासाला नियंत्रण करतो? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ आणि मेरुरज्जू. काय आन्सर येऊ शकतं सांगा बरं याचा? तर बघा, आपल्याला जी चेतासंस्था शिकायची असते तर चेतासंस्थेचे बरेच काय आहे, मोठा वास्ट आहे ते चॅप्टर. तर त्याचं काय आहे, टाईप आहे. जसं की मेंदूचे प्रकार आहे, मग त्या प्रकारांचे विविध कार्य आहे. तर आपल्या ज्या अनैच्छिक क्रिया असतात है ना, आपलं श्वास घेणे, रक्तप्रवाह करणे, हृदयाचे ठोके, हे सगळ्या अनैच्छिक क्रिया आहे. आणि ह्यांचं कंट्रोल मस्तिष्क पुच्छ, ज्याला मेड्युला ऑब्लिंगेटा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळांनो? मेड्युला ऑब्लिंगेटा. तर मेड्युला ऑब्लिंगेटाद्वारे काय केलं जातं? याचा कंट्रोल केला जातो. कोणाचा? सर्व अनैच्छिक सर्व अनैच्छिक क्रिया. तर सर्व अनैच्छिक क्रियांचं जे नियंत्रण आहे, जे कंट्रोल आहे, हे मस्तिष्क पुच्छ म्हणजे मेड्युला ऑब्लिंगेटाद्वारे होते. प्रमस्तिष्क काय आहे? प्रमस्तिष्काला तुम्ही मोठा मेंदू म्हणून ओळखतात. काय आहे हा? हा आपल्या अग्रमेंदूचा पहिला भाग आहे. अनुमस्तिष्क म्हणजे काय? लहान मेंदू.
याचं काम काय आहे? शरीराचा तोल सांभाळणे. काय काम आहे याचं? शरीराचा तोल सांभाळणे. हे काय आहे बाळांनो? ह्याचं काम आहे. बरोबर. मेरुरज्जू म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड, ज्याला तुम्ही काय म्हणतात? पाठीचा कणा म्हणतात. काय म्हणतात त्याला? पाठीचा कणा म्हणतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. आन्सर आला पर्याय नंबर 3. ठीक आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा डॅश डॅश एवढी आहे. आता मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती असते? भौतिकशास्त्रामध्ये विचारलेला प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न कशातून आलेला आहे? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र आणि चॅप्टरचं नाव आहे ध्वनी. ठीक आहे. ध्वनीतून आलेला हा काय आहे? आपला प्रश्न आहे. ठीक आहे. आता ध्वनीचे आपण काय बघतो? 3 प्रकार बघतो. बरोबर. तर पहिल्या प्रकारामध्ये काय आहे? श्राव्य ध्वनी. दुसऱ्या प्रकारामध्ये काय ते? अवश्राव्य, म्हणजे ज्याला तुम्ही ऐकू शकत नाही. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये येते श्राव्यातीत ध्वनी, ज्याला आपण अल्ट्रासाऊंड म्हणतो. सोनोग्राफीमध्ये याचा यूज केला जातो. बरोबर. मग श्राव्य ध्वनी म्हणजे जी आपण ऐकू शकतो. याची फ्रिक्वेन्सी किती असते? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर अवश्राव्य. अवश्राव्याची काय असते? रेंज फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पेक्षा पण ते कसं असतं? कमी. 20 हर्ट्झ पेक्षा पण कसे असणार आहे? कमी. आणि श्राव्यातीत, ज्याला अल्ट्रासाऊंड आपण म्हणतो, याची फ्रिक्वेन्सी असते 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. बघा किती सोपं आहे हे. तुम्हाला फक्त रेंज लक्षात ठेवायची आहे. मनुष्याला ऐकायला येणारा आवाज 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या मध्ये असतो. पण लहान मुलं जे असतात 5 वर्षांच्या खाली, त्यांना 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ते आवाज ऐकू शकतात. ठीक आहे. तर हे पण महत्वाचं आहे. हे करून ठेवा, कुठल्याही पेपरमध्ये विचारलं जाईल. ओके. आता मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे मग? काय दिसलं तुम्हाला इथे? श्राव्य ध्वनी ऑडिबल साऊंड 20,000. बघा, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंत. म्हणजे पर्याय नंबर 4 काय आला आपला? योग्य. ठीक आहे. आता तुम्हाला हा पण प्रश्न विचारतात की श्राव्यातीत ध्वनी कुठे यूज केली जाते? तर सोनोग्राफीमध्ये. सोनोग्राफीमध्ये ह्या लहरी यूज करतात. याच्याने आपले इंटरनल ऑर्गन जे आहे, कधी डॅमेज झाले असेल किंवा त्याला सूज आलेली असेल, तर आपण ह्याच्याने काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. हत्तीपाय या रोगाचा प्रसार कोणत्या डासाची मादी चावल्यामुळे होतो? हत्तीपाय रोग म्हणजे काय? पाय हत्तीसारखा सुजणे. ठीक आहे. तर काय इथे आन्सर येईल बघा. इडिस इजिप्ती, अॅनाफिलस, क्युलेक्स यापैकी नाही. काय आन्सर येऊ शकतं? हत्तीपाय तुम्ही बघितलं असेल बघा, काही काही लोकांना काहीच त्रास नसतो, फक्त त्यांचे पाय खूप असे हत्तीसारखे सुजलेले असतात, म्हणून त्याला हत्तीपाय रोग म्हणतात. तर बघा, तर कोणती मादी चावल्याने, कोणत्या डासाची मादी चावल्याने हे पण लक्षात ठेवायचंय की डासांची फक्त मादी चावत असते. जो डास मेल असतो तो रक्तपीत नसतो, है ना, तो ब्लड सक करत नसतो. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम सगळीकडे मादी मादी कशाला टाकलेलं आहे? तर मादीच फक्त रक्त सक करते. ठीक आहे. आन्सर येणार आहे क्युलेक्स. बरोबर. हत्तीपाय रोग जो आहे तो क्युलेक्स डासाच्या चावल्याने होतो. आणि अॅनाफिलस डासाच्या चावल्याने मलेरिया होतो. एडिस इजिप्ती मादी जी आहे हिच्या चावल्याने आपल्याला डेंग्यू होऊ शकतो. ठीक आहे. तर सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आता हे प्रश्न तुम्हाला आरोग्य विभागामध्ये विचारले जातात. ठीक आहे. दिन विशेष मध्ये हे प्रश्न येतात. तर बघा, 14 जून, 14 नोव्हेंबर, 29 सप्टेंबर, 7 एप्रिल. आता इथे तुम्हाला 2-3 प्रश्न असे आहेत की जे विचारले जातील. जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मधुमेह म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे झालं मधुमेह. बरोबर. मग 14 नोव्हेंबर काय आहे? मधुमेह दिन. 7 एप्रिल काय आहे? 7 एप्रिल आहे आपला आरोग्य दिन. ठीक आहे. 7 एप्रिल रोजी काय झालं होतं? WHO ची स्थापना झालेली आहे, म्हणून 7 एप्रिल काय आहे? आपला आरोग्य दिन आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. कॅन्सर सारख्या आजारांवरती वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? म्हणजे एकदम सिंपल बेसिक विचारले आणि आपण खूप वेळा हा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला हे सगळे आन्सर येत असतील. हे सगळे प्रश्न याच्यावर प्रत्येक ऑप्शनवर एक वेगळा प्रश्न तयार होईल आणि जे विद्यार्थी बॅच मध्ये असतील त्यांना हे माहिती असेल, है ना. सोडियम 24, युरेनियस दिलेला आहे, कार्बन 14 आणि कोबाल्ट.
यापैकी कॅन्सरवरती कशाचा उपचार केला जातो? कॅन्सर झाला असेल म्हणजे काय, की आपल्या पेशींमध्ये खूप जास्त म्हणजे पेशी जितक्या हव्या त्यापेक्षा खूप जास्त वाढ होणे. ठीक आहे. म्हणजे बघा, आता पेशी विभाजन होत असताना जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पेशी विभागल्या जाणे. ठीक आहे. आता इथे 4च पेशींची गरज होती. इथे जास्त पेशी विभागल्या गेल्या. तर जास्त पेशी तयार झाल्या म्हणजे याचं स्ट्रक्चर बदलतं. म्हणजे इथे आपल्याला गाठीसारखं स्ट्रक्चर दिसतंय ना, म्हणजे ट्यूमर दिसतं, बरोबर? मग ह्या ज्या पेशी आहे यांना किरणोत्सारी उपचार करून मारलं जातं, बरोबर? आणि त्यासाठी कोबाल्ट 60 चा वापर केला जातो, बरोबर? आणि कॅन्सरची गाठ ही दुखत नसते, ती फक्त गाठ आलेली असते. म्हणून हे लक्षात ठेवायचंय, जी गाठ दुखत नाही तिच्यासाठी काय करायचं आहे? उपचार करायचा आहे. ठीक आहे. तर कॅन्सरवर कशाचा उपचार केला जातो? कोबाल्ट 60. C40 वस्तूंचे वय मोजण्यासाठी वापरतात. युरेनियम 235 अणु ऊर्जेमध्ये वापरतात आणि सोडियम 24 जर काही रक्ताच्या गाठी झाल्या असतील किंवा ब्रेन ट्यूमर झालं असेल तर ते ओळखण्यासाठी सोडियम 24 ला वापरलं जातं. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोणाद्वारे केले जाते? हा आपला शेवटचा प्रश्न आहे ठाणे शहरामधला. पेशींचं ऊर्जागृह, पॉवर हाऊस ऑफ द सेल आपण कोणाला म्हणतो? गोल्गी संकुल, आंतरद्रव्य ज्वालिका, रिक्तिका, तंतुकणिका. काय आन्सर येईल? हा एकदम कॉमन प्रश्न आहे, बोनस प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारला जातो. पेशींना ऊर्जा पुरवण्यासाठी कोण काम करतं? तंतुकणिका, ज्याला आपण काय म्हणतो? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा निर्माण होते. आता बघा, आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीरात जातं. ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत रक्ताद्वारे पुरवला जातो. मग आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोज असतं, बरोबर? त्या ग्लुकोजचं विघटन केल्यानंतर काय तयार होते? इथे एनर्जी तयार होते. कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपी. एटीपी म्हणजे काय? ॲडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. एवढं विचारलं जाणार नाही, पण हे लक्षात ठेवायचे. एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार केली जाते. कोणामध्ये? तंतुकणिकेमध्ये. तंतुकणिकेला इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. पर्याय नंबर 4 योग्य. आजसाठी इतकंच. म्हणजे आपण बघत होतो ठाणे शहरामधील PYQ प्रश्न. पुन्हा भेटूया नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.